हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नालोड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत आर्मी कॅम्पमध्ये, म्हणजे औंधमध्ये। तर औंधमध्ये फक्त आर्मी कॅम्पच नाही आहे, तर आर्मी स्कूल देखील आहे आणि CAT कॅन्टीनसुद्धा आहे। तर चला जितकं होईल तितकं दाखवायचा प्रयत्न करते। तर इथून स्टार्ट होतो। हा बॅक साईडचा गेट आहे आणि फ्रंट साईडच्या गेटची थोडं रोडचं काम सुरू आहे, म्हणून तिकडनं आम्ही गेलो नाही। तर ह्या साईडला पूर्ण क्वार्टर्स आहेत राहण्यासाठी, जे इकडे वर रोड जातात ते क्वार्टर्स आहे तिकडे। आणि इकडे जे सरळ आता आम्ही चाललो तिकडे स्कूल आणि कॅन्टीन आहे, तिकडे दाखवते मी तुम्हाला। तर हे समोरच्या जी कमानी दिसते ना, कमानी ती मेन गेट आहे। आता आम्ही इथे ॲडमिशन घ्यायला आलो, हे बघा। तर ही आर्मी स्कूल आहे, हे बघा। काय करता रे? ॲडमिशन घ्यायला आला? ॲडमिशन घ्यायला आलाय तुम्ही? तर हे फक्त ज्युनियर KG LKG नर्सरी आहे। तर इथे मी कॅन्टीनच्या बॅक साईडला आलेले आहे। ते इथे सगळ्या वस्तू भेटतात, इथे कपडे, टी-शर्ट आणि शोपीसच्या सर्व वस्तू, इवन पर्स वगैरे सगळं भेटतं। स्टॉल वगैरे सगळं इथं आहे। म्हणजे पाहू शकता तुम्ही की जे क्वार्टर्समध्ये राहतात त्यांना बाहेर जाण्याची गरजच पडत नाही कॅम्पमधून, कारण की बाहेर जायला शक्यतो म्हणजे मनाई असते, संडेच्या अलावा बाहेर म्हणजे सोडत नाहीत। त्याच्यामुळे कॅन्टीन म्हणजे आर्मी कॅम्पमध्ये सर्व गोष्टीची सोय केलेली असते ह्या लोकांसाठी। तर पाहू शकता जे बाहेर आपण मॉलमध्ये वगैरे जातो अशा प्रकारच्या वस्तू इथे दिसत आहेत तुम्हाला। तर चला पाहूया, थोडीशी झलक दाखवते कॅन्टीनची, स्कूलची सर्विस। तर हे बॅक साईड आहे कॅन्टीनचं आणि इथे झेरॉक्स, फोटोशूट वगैरे सगळं इथं भेटतं, हे पहा। आधी एवढी सोय नव्हती, पण आता भरपूर सोयी निघालेत की कॅम्पमधनं बाहेर जायची गरज पडतच नाही बिलकुल पण। तर इथे देखील कपडे वगैरे सगळं भेटतात, लहान मुलांचे पूर्ण स्कूलचे कपडे जे पाहिजे ते इथं भेटतं। तर चला पाहूया, आपण थोडं आतमध्ये जाऊया। तर इथे स्कूलचे कपडे, टी-शर्ट वगैरे सर्व, म्हणजे जर्किंग वगैरे, स्कूलचं काही स्वेटर वगैरे असेल तर सगळ्या गोष्टी, बॅग वगैरे सगळं, कॅप वगैरे, शूज, बूट, सॉक्स सगळं भेटते इथं, बेल्ट्स वगैरे। तर आपण हे आता मागच्या साईडला आलो आहे, ज्या दुकानात आपण गेलेलो ना त्या दुकानामध्ये, त्या शॉपमध्ये 2 साईडने दुकान होते। जिथनं आपण एंट्री केली तिथे आणि तिथून त्यासमोर एक दुकान होतं, जे इथे आता डायरेक्टली ह्या साईडला बाहेर निघाले। ते इथे आपण आता आलो आहे। खूप मोठं कॅम्प आहे, त्यामुळं सांगताना आणि दाखवताना समजणार नाही देखील। तर इथे स्कूलचे कपडे भेटतात, हे पहा, हा शॉप आहे। आता इथून मी परत तिथेच चालली आहे जिथे आम्ही उभे होतो, जिथे मी म्हणले फोटोशूट, झेरॉक्स वगैरे भेटतात ना, तिथे चालली आहे परत। हे पहा इथे। तर इथे सर्व म्हणजे जे बाहेर बेकरी पदार्थ भेटतात ते सगळं, आईस्क्रीम म्हणा किंवा काहीही म्हणा, इथे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। दाखवते, फेस खूपच ब्लॅक झालं माझं। हे करू। तर ही कॅन्टीन आहे, पाहू शकता तुम्ही। इथे शूट नाही, अलाउड नाही आहे, तरी पण मी थोडंसं दाखवण्यासाठी घेतलं मी। तर सामान इथे आलं नव्हतं, तर सामान भरपूर संपलेलं नाही, तर भरपूर भरलेली असते कॅन्टीन। इथे मला साबण वगैरे कोणताच प्रकारचा भेटलेला नाही आहे। आता हे जे दिसतंय तेवढंच सामान होतं अवेलेबल। चहा पावडर वगैरे भरपूर गोष्टी होत्या। मुलांचे बोर्मिटा, मसाले, हे भरपूर काही गोष्टी असतात। पण ते इथे मी चिकन मसाला घेतला। इथे भरपूर सांबार मसाला वगैरे, पनीर मसाला, बिस्किटं वगैरे भरपूर, वापस राईस होता, बासमती राईस वगैरे, इंडिया गेट राईस, असे भरपूर प्रकार होते। पण मी जास्त काही घेतलं नाही, इथे मॅगी घेतलं मी फक्त।
जास्त नाही काय घेतलं, कारण की परत कसं आलेलं म्हणजे कॅन्टीनला जायचं काही प्लॅनिंग नव्हतं, म्हणून मी बॅग कॅरी नाही केली. जर माहिती असतं तर नक्कीच एक बॅग घेतली असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बुलेटवर आलेलो, त्यात बुलेटवरती बसतानाच मारामार होते, तर सामान कुठे घेणार. आणि स्पेशली मी श्रुतीला बॅग घेण्यासाठी आलेले, कारण की नंतर मग स्कूल आता तर 1 महिना स्कूल सुरू आहे, 1 मे महिन्यापर्यंत, तोपर्यंत. पण त्याच्यानंतर बिलकुल पण बॅग्स वगैरे काहीच भेटत नाही. आणि कॅन्टीनचे बॅग्स भरपूर छान प्रकारे टिकल्या जातात, 4-5 वर्ष तर खूप छान. पण मी दरवर्षी तिला नवीनच घेते. तर ही बॅग बघून तुम्हाला काय वाटतं मला फक्त सांगा. ही बॅग मला आधी वाटलं बाहेरून की हिचा कलर वेगळा आहे, पण जेव्हा मी तिचं प्लॅस्टिक काढलं तेव्हा मला सांगा काय वाटतं. ही बघा, म्हणून मी घेतली नाही. खरं तर हा रिझन आहे. बाकी बॅग मला कापड वगैरे तिचं खूप छान वाटलं, मस्त होती. तर ही एक आहे सफारीची, खूप म्हणजे ब्रँडेड बॅग आहे आणि ती क्वालिटी पण खूप छान होती. तर मी हीच घेतली बॅग सफारीची, खूप महाग पण होती ती. तर इथे आता मी डायरेक्टली सामान वगैरे घेऊन स्कूलमध्ये निघालेत. तर आता कॅन्टीनमधनं आली आहे, श्रुतीसाठी बॅग पण घेतली. असं काय प्लॅन नव्हतं कॅन्टीनमध्ये जाण्याचं, अचानक ठरलं. तर खूपच ऊन लागतं आहे. आता ॲडमिशन घ्यायला चालली आहे. आणि त्यात ही बादली भेटली हेमकोमधनं. जेव्हा नाही पाहिजे तेव्हा भेटते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा भेटत नाही आहे. त्यांना म्हणले मला नको, ते म्हणले नाही घेऊन जायला लागेल. तर चला आता आपण स्कूलमध्ये आलेलो आहोत. So I am come back स्कूल. खूप गरमी होते, तर मी स्कूल दाखवते थोडंसं तुम्हाला. तर अशा प्रकारे हे आर्मी स्कूल आहेत. तर खूपच सुंदर असं दिसायला पण असे कलरफुल वाटत आहेत, कारण की लहान मुलांचं मन रमलं पाहिजे, बाकी काही नाही. बाहेर जसं बॅकग्राऊंड असेल, क्लासमध्ये जसं बॅकग्राऊंड असेल ना, त्या प्रकारेच मुलं खरंच रमतात इथे. इकडे असं स्वच्छ एकदम बाथरूम, अजिबात घाण नाही आहे. तुम्ही पाहू शकता, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, खूप इथे काळजी घेतली जाते. तर हा असेंब्ली स्टेज आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही किती स्वच्छतेची काळजी घेतली जाते. तर हे पाणी मी साईला घेऊन चालली आहे. तो फॉर्म भरतोय, समोर बसलाय बघा. तर तो फॉर्म भरतोय, त्याला पाणी घेऊन चालली आहे. तर एवढं स्वच्छता खरंच म्हणजे स्कूल बघूनच असं नाही का, खूप असं सायलेंट आणि एकदम असं थंड असं फील झालं मला. बाकी हा बघा, हा एकच क्लासरूम असा रिकामा आहे, त्याच्यामुळे मी दाखवू शकते. बाकी सेम क्लासरूम, काहीच फरक नाही आहे. क्लासरूमचे नाव बघा, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, समर. कसले एकदा तर आम्ही पिझ्झामध्ये गेलेलो आणि तिथे हेल्मेट विसरले. 2 महिने हेल्मेट तिथेच होतं फायनल. माझी हेल्मेटची अशी स्टोरी. तर इथे स्कूलमध्ये अशा प्रकारे विविध प्रकारे असे खेळण्याची सोय केलेली जाते, म्हणून तर मुलांचं मन खूप रमलं जातं. कारण की समोर असेंब्ली स्टेज आहे, भरपूर काही गोष्टी असल्यामुळे मुलांना असं जास्त म्हणजे इथे स्कूलमध्ये येण्याची खूप म्हणजे एक असं आवड असते, ती आवड निर्माण होते. तर हा जो ट्रक आहे ना, तो आपण मगाशी क्वार्टर्स बघितले ना, मी म्हणले ना हे क्वार्टर्समध्ये रोड जातो क्वार्टर्सकडे. तर तिथे क्वार्टरमधली जी मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी ह्या टेम्पोची सुविधा केली जाते. तर मी एकदा परत तुम्हाला दाखवते स्कूल. पण येत आहेत, खूप कंटाळा आला आहे मगासपासून. आता बघू, वहिनी पण येत आहेत, कारण की गरम खूप होते, बाकी काय नाही. आणि त्यात पत्रा आहे वरती, हे बघा. पण इथे वातावरण थोडं, सगळी झाडं वगैरे असल्यामुळं ना
एवढं गरम जाणवत नाही आहे ना. तर ह्या जागी आता दुसरी का असतं तर खूपच गरमी जाणवली असते. तर बघू आता. रात्री झोप पण कंप्लीट झाली नाही आणि गावावरून आल्यापासून खूपच दगदग होती. श्रुतीचं ॲडमिशन, ह्याचं ॲडमिशन आणि त्यात एवढं उन्हामध्ये फिरून चेहरा माझा खूपच असा म्हणजे एकदम टॅन झालेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.